न लिहिलेले वाल्मिकी एखादा श्लोक स्फुरला तर मनुष्य रात्रंदिवस भोकत बसतो. कसा वाटला त्याला वाटलं तसं तेच भोकत राहिले. योगायोग ज्याच्याकडून काही काम करून घ्यायचं त्याकडे परमेश्वर येतो. ब्रह्मदेव आले. त्याचा श्लोक भोकणं चालू होतो. ब्रह्मदेवाला नमस्ते महाराज अरे काय झालं वाल्मिकी त्याने हा श्लोक स्फुरला आहे. त्याला अनुष्टुप छंद म्हणतात. वाल्मिकीला माहिती नव्हता हा कोणता छंद आहे. त्यांनी सांगितलं ब्रह्मदेव हा अनुष्टुप छंद आहे तुझ्याकडून याच प्रमाणामध्ये रामकथा लिहिल्या जाईल. तो राम कोण आहे त्याचं चरित्र सांगण्यासाठी माझ्या सुपुत्राला तुझ्याकडे पाठव. आणि मग देवर्षी नारदांची भेट होते. देवर्षी नारद आल्यावर हे प्रश्न विचारतात या काळामध्ये सांप्रतम लोके या सध्याच्या काळामध्ये सगळ्या दृष्टीने आदर्श अशा राजा कोण आहे त्याचं चरित्र लिहायचं. देवाचं नाही लिहायचं. कोणाचं लिहायचं राजाचं चरित्र लिहायचं. मग राजा कसा असावा तो सर्वांग परिपूर्ण आदर्श असावा. घरात वागताना आदर्श असावा. बाहेर वागताना आदर्श असावा. समाजात वागताना आदर्श असावा. समरांगणात वागताना आदर्श असावा. युद्धाच्या ठिकाणी सुद्धा आदर्श असावा. असा आदर्श राजा कोण आहे तेव्हा आमच्या देवर्षी नारदांनी इक्ष्वाकू वंशातल्या भगवान रामचंद्राचं चरित्र सांगितलं. वाल्मिकीला ते लिहिलं आणि ब्रह्मदेवाने जसं वाल्मिकीला सांगितलं ते वाल्मिकी आमचे समर्थ रामदास स्वामी आहे. कशासाठी सांगितलं एवढं लांब. समर्थ म्हणजे कोण आहे शुकासारखे वैराग्याच्या बाबतीमध्ये शुकासारखे आहेत आणि वसिष्ठासारखे ज्ञानी आहे आणि कवी वाल्मिकासारखा मान्य आहे. वाल्मिकीने लिहिलेलं जसं सर्वमान्य जगन्मान्य झालं तसं समर्थांनी लिहिलेलं जगन्मान्य होणार म्हणून त्यांचं वर्णन केलंय कवी वाल्मिकी सारिखा. आज आपण पाहतो या 50 वर्षामध्ये वाल्मिकींनी लिहून ठेवलेला रामायणावर आमच्या गदिमांनी गीत रामायण लिहिलं. आज प्रत्येक प्रांतामध्ये गीत रामायण गायला जातं. आज कीर्तनकार असू द्या प्रवचनकार एक ओळ तरी गीत रामायणातली घेतल्याशिवाय पूर्णत्वाला जात नाही. हे रामाचं महत्व आहे काय ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला. दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला. समर्थ म्हणाले राम राम कथा गंगा राम राम ही रामाची गंगा आहे. रामनाम कथा कशी आहे श्रवणे पावन करी जगा. रामायण ऐकलं की माणसाचे कान पवित्र होतात. पाप करणाऱ्याला पाप करण्याची बुद्धी होऊ नये अशी बुद्धी रामायणाच्या श्रवणाने होते. हे सर्वत्र वर्णन ऐकलंय आणि त्यामुळे आज रामायणाचे प्रत्येक भाषेमध्ये भाषांतर झालेले आपल्याला पाहायला मिळतील. इंग्रजी फ्रेंच रशियन सगळीकडे हिंदी आहे. सगळ्या भाषेमध्ये आमचं रामायण आहे. समर्थ म्हणतात भारत सोडून बाहेरच्या प्रांतामध्ये बाहेरच्या राष्ट्रामध्ये तर रामायण म्हणतात. रामकथा ऐकतात. रामाला आदर्श मानतात. तर भारतातल्या प्रत्येक माणसाने काय केलं पाहिजे राम घ्यावा राम घ्यावा आणि राम जीविता. राम गावा. प्रत्येकाने काय गावं राम. राम शब्दाचा अर्थ सांगत असताना वसिष्ठ महामुनी म्हणाले रमन्ते योगिनः यस्मिन् इति रामः. राम म्हणजे कोण योगी लोकांनी ज्याचं नामस्मरण केल्यावर त्यांना ध्यान लागावं. महाराज ध्यान लागले
लागतं ते नंतर पाहू. स्वप्न कशाचं पडतं? माणसाला स्वप्न कशाचं पडतं? शास्त्रकार असं म्हणाले, जागृत वासना मयत्वात स्वप्न. जागेप्रमाणे ज्या ज्या गोष्टीचं चिंतन करतो ते रात्री स्वप्नामध्ये येतं. प्रयत्न करू का? आपल्याला जर दिसला दिवसा हा मला मारायसाठी आला, तो मला मारायसाठी आला, स्वप्नामध्ये तोच दिसेल तुम्हाला. जागृत वासना मयत्वात स्वप्न. स्वप्नात येत असेल तर दिवसभर त्याचं चिंतन करावं लागतं. मग रामाचं ध्यान करायचं असेल तर ध्यान करण्यासाठी काय करावं लागेल? त्याला प्रेमाने गावं लागेल. आमचे कबीर साहेब सांगतात, अरे रामनाम तर कोणी म्हणलं तर उद्धार आहे. न कळता पद अग्निवरी पडे, चाह न होई ऐसे कधी न घडे. अग्नीवर पाय पडला की तो पोळणारच. तो काही म्हणणार नाही याचं लक्ष नाही, आजच्या दिवस माफ करू नका. नाही, अग्नीवर पाय पडला की पोळणार. तसं राम म्हणता रामाची उलटी आहे. आमचे तुकाराम महाराज म्हणाले, राम म्हणता रामाची उलटी अरे पदी बैसोनी पदवी घ्यायचे ऐसे सुख वचनी आहे. राम म्हणण्यामध्ये एवढी फायदा आहे आमचा नुसता. वाल्या इतके पाप आम्ही संकल्प केला तरी करू शकत नाही. कुणीच नाही करू शकत. आपले आहेत पाप, आपल्याला माहिती आहे, आपल्या मनालाच माहीत असतात, ते उघड करायचे नसतात. पण जेवढं पाप उघड करू तेवढं ते जळून जातं. आपण उलट करतो, पुण्य उघड करतो आणि पाप झाकून ठेवतो. ती भानगड आहे. पाप उघड करावं आणि पुण्य झाकून ठेवावं. जो पुढे 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 करतो ना महाराज फटकाच खातो. आंब्याच्या झाडात पाहत मी आता आंब्याचे दिवस आहे, काही काही आंबे पिवळे धमक होतात आणि मी किती चांगला आहे, पुढे पुढे आला गेलाय फटका खातो की पटकन खाई. मग कच्चा पक्का काय जसा दिसला तसा खातात. समाजाचाही असं तेव्हा आहे. रामाला धरून चाललं पाहिजे, त्याला आधारच रामाचा आहे. राम गावा आणि गाण्यानंतर तो घ्यावा. गावा म्हणजे हृदयामध्ये ठेवावा. आज आमच्या हृदयामध्ये ठेवायचंय कोणाला? रामाला. एखादी वस्तू जर कपाटात ठेवायची असेल, कपाट गच्च भरलेलं आहे, एखादी वस्तू ठेवायची तर दुसरी काढावं लागेल ना. आमच्या हृदयामध्ये रामाला बसवायचा. राम केवढा आहे? जगात भरला नभात भरला भरुनी दशा जगात भरला उरला तोची श्री हरी माझा. उरला तोची श्री हरी माझा. हृदयामध्ये संचरला. हृदयामध्ये संचरला. नभात भरला आमचं हृदय आज गच्च भरलेलं आहे. काय आहे हृदयामध्ये? सगळं पाहण्यासाठी चष्मा आहे भाऊ, पण अंतःकरणात काय काय भरलं हे पाहण्यासाठी चष्म्याचं संशोधन कोणताही आय स्पेशालिस्टनं अजूनपर्यंत केलेलं नाही. पण आपल्याला फक्त खात्री आहे, आपल्या हृदयामध्ये काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मोह आहे, अहंकार आहे. या सहाच्या सहा शत्रूपैकी दोनच असे आहेत की काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भव महाशनो महापापमा. काम आणि क्रोध असे की मोठ्यातले मोठे पाप या कामामुळे करावे लागतात. मला सांगा, रावणाला काय कमी होतं?